नमस्कार, मी दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज बनवूयात ओल्या काजूची भाजी। त्यासाठी इथे मी ओल्या काजू घेतले आहेत व आता त्या फोडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे हाताला तेल लावून घेतलं आहे, म्हणजे काजूचा जो चीक असतो तो आपल्या हाताला जास्त लागत नाही। त्यानंतर इथे मी काजू कापण्यासाठी कोयती घेतली आहे। तुम्ही या ठिकाणी विळी किंवा इतर कोणतीही वस्तू घेऊ शकता कापण्यासाठी, जे तुम्हाला सोयीस्कर पडेल ते। त्यालाही मी तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला याचाही चीक काढणं सोपं जातं। आता काजू अशी एक एक घ्यायची आहे आणि कापून घ्यायची आहे। देठाकडची बाजू खालच्या साईडला पकडून अशी कापायची आहे, म्हणजे ती सहज कापल्या जाते। याचप्रमाणे मी आता सर्व काजू कापून घेणार आहे। इथे मी सर्व काजू कापून घेतले आहेत व आता जी कोयती वापरली होती त्याचा चीक असा पुसून घेते पेपरने, किंवा तुम्ही कापडाने एखाद्या पुसून घेऊ शकता, म्हणजे तो व्यवस्थित निघतो। आता काजूचे गर काढून घ्यायचे त्यातले। त्यासाठी मी पुन्हा हाताला तेल लावून घेतलं आहे व जी सुरी वापरणार आहे त्यालाही मी तेल लावून घेतलं आहे। आता याप्रमाणे असे सर्व काजूचे गर काढून घेते। सुरी घेतली की असे पटकन निघतात व्यवस्थित गर। इथे सर्व गर मी काढून घेतले आहेत। त्यानंतर एका पातेलीमध्ये पाणी अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे व त्या काजूमध्ये घालून घेणार आहे आणि याला असंच 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटं झाली आहेत। पुन्हा हाताला तेल लावून घेतलं आहे आणि आता काजू सोलून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे जे साल आहे ते निघतंय, कारण आपण याला गरम पाण्यात घालून ठेवलं होतं 15 मिनिटासाठी। आता याप्रमाणे मी सर्व काजूचे गर सोलून घेतले आहेत। आता इथे मी 7-8 काजू घेतले आहेत, सुके काजू। त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे, त्याची पेस्ट बनवून घेतली आहे। आता ती एका बाउलमध्ये काढून घेते। आणि हेच भांडं मसाला बारीक करण्यासाठी वापरायचं आहे। इथे मी कढईमध्ये तेल थोडंसं टाकून घेतलं आहे आणि एक कांदा चिरून घेतला आहे, तो परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे, तोही त्यामध्ये परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत। नंतर आल्याचा तुकडा, 3 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, कोथिंबीरचे देठ टाकले आणि ओलं खोबरं टाकलं आहे। थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजून झालं की त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतली आहे। त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे व त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे, 2 पळी। तेल गरम झालं की त्यामध्ये 2 तेजपत्ता, 2-3 लवंग आणि 3-4 काळी मिरी घालून घेतली आहे व जे आपण मसाला बनवून घेतला आहे तो मसाला सर्व घालून घेतला आहे। आता मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 छोटा चमचा हळद घालून घेतली आहे। आता सर्व मसाले व्यवस्थित मिनिटभर परतून घ्यायचे आहेत, 1-2 मिनिट। इथे मी सर्व मसाले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतले आहेत आणि आता जी आपण काजूची पेस्ट बनवून ठेवली होती ती घालून घेतली आहे। काजूची पेस्ट घातल्यामुळे खूप छान दिसते ते भाजीला। आता जे आपण काजूवर सोलून ठेवले होते ते घालून घेतले व ते छान 2-3 मिनिटं असे परतून घ्यायचे आहेत मसाल्यासोबत। त्यानंतर यामध्ये गरम पाणी करून घेतलं आहे ते घालून घेते। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे मी। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते व यावर झाकण ठेवून चांगलं 15-20 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। काजू अगदी चांगले मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण काढून हलवून घ्यायचं आहे भाजी। इथे मी 15 मिनिटं ते 20 मिनिटं व्यवस्थित भाजी शिजवून घेतली आहे।
20 मिनिटानंतर काजूगर चांगले शिजले आहेत. इथे तुम्ही बघू शकता, हाताने दाबले तर अगदी सहजपणे गर कुस्करला जातोय. आता भाजी तयार आहे काजूची. आता यावर थोडी कोथिंबीर घालून घेतली. भाजी आपली तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.